नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे पॅन कार्ड 2.0 संदर्भात. जर तुमचं जुनं पॅन कार्ड असेल, तर आता तुम्हाला तुमचं जुनं पॅन कार्ड पॅन 2.0 मध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्ट करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुमचं पॅन कार्ड जरा UTIचं असेल, तर पॅन 2.0 मध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्ट करायचं त्यासाठी मी अगोदरच एक व्हिडिओ बनवला आहे. ते व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय, ती तुम्ही जाऊन बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघणार आहोत तुमचं पॅन कार्ड जरा NSDLचं असेल तर NSDL पॅन कार्ड पॅन 2.0 मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट येऊ शकता. असं तुम्ही पॅन फॅसिलिटी टाईप करायचं. त्यानंतर समोर आपला असा इंटरफेस दिसेल, ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी थ्रू आधार बेस्ड eKYC. तर आपल्याला NSDLचं पॅन कार्ड अपडेट करण्यामुळे या वेबसाईटवर आपल्याला यायचं, इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आपल्याला आपला पॅन नंबर टाकायचा. पॅन नंबर टाकल्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमची डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करून घ्यायची, मंथ. त्यानंतर तुम्हाला तुमचं जन्मवर्ष टाकायचं, इयर ऑफ बर्थ टाकायचं आपल्याला, जे काय असेल ते. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला इथं या बॉक्समध्ये टिक करायचं, टर्म अँड कंडिशन. इथे टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट केल्यानंतर आपण पुन्हा इथं खाली यायचं. इथं खाली आपल्याला आय एम नॉट अ रोबोट या बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं. इथे टिक केल्यानंतर आपला राईट्स ऑप्शन, त्यानंतर आपला सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला बघायला भेटेल. वन टाइम पासवर्ड OTP विल बी सेंड युअर मोबाईल ईमेल ID रजिस्टर्ड विथ यू आधार टू जनरेट आधार बेस्ड. त्यानंतर आपलं कंटिन्यू विथ eKYC यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं समोर असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. तुमचा OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे यापूर्वीचा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट दिसेल. जो कोणता तुमचा मोबाईल नंबर असेल तो अपडेट झालेला आपल्याला दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे खाली टू यू विश टू अपडेट युअर मोबाईल नंबर अँड ईमेल ID इन पॅन डेटाबेस. तर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID आपल्याला अपडेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला येस या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. येस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा आपल्या इथं खाली यायचं. येस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर अपडेट करायचा तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा. त्यानंतर आपल्याला आपला ईमेल ID इथं टाकायचा. इथे तुम्हाला जो मोबाईल नंबर ईमेल ID अपडेट करायचा ते टाकल्यानंतर इथं मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकल्यानंतर आपला सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस दिसेल. यू हॅव 3 अटेम्प्ट टू फिल द करेक्ट OTP सेंड यू द मोबाईल अँड ईमेल ID. तुमच्या मोबाईलवर आणि ईमेलवर OTP गेलेला आहे. इथे तुम्हाला पहिलं मोबाईलवर OTP गेलेला तो OTP टाका. त्यानंतर ईमेलचा OTP आपल्याला इथे टाकायचा. इथे तुम्ही तुमचा मोबाईलचा OTP टाकल्यानंतर त्यानंतर तुम्ही तुमचा ईमेलचा OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा. व्हॅलिड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट. इथे आल्यानंतर तुम्हाला जो काही तुमच्या आधारला ॲड्रेस अपडेट असेल तो ॲड्रेस आपल्याला इथे बघायला भेटेल. इथे तुम्ही तुमचा आधारचा ॲड्रेस बघितल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस बघायला भेटेल. व्हेरीफाय नंतरची पुढची प्रोसेस आपल्याला जनरेट आणि सेव्ह प्रिंट. तर आपल्याला यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं बघू शकता तुम्ही थँक्यू यू फॉर युजिंग द ऑनलाईन ॲड्रेस अपडेट. इथं बघू शकता तुम्ही अक्नॉलेजमेंट रिसिप्ट फॉर ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी. अशा पद्धतीने तुमचा ॲड्रेस इथं अपडेट झालेला आहे. ही तुम्हाला रिसिप्ट इथं डाउनलोड करून घ्यायची आहे. या अशा पद्धतीने तुमची इथं रिसिप्ट सुद्धा इथं तुम्हाला तुमची डाउनलोड होईल. तिथं ओपन करून तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID अपडेट करण्यासाठी कुठलीही फीज लागलेली नाही. तुम्हाला हे पूर्णपणे मोफत आहे.
या अशा पद्धतीनं तुमचं NSDL पॅन कार्ड तुम्ही पॅन 2.0 मध्ये फ्रीमध्ये कन्वर्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड सुद्धा मागणार आहे. तर हे पॅन कार्ड जे आहे तुम्हाला तुमच्या सुरुवातीला मेल आय डीवर पॅन 2.0 अपडेट होऊन येईल. त्यानंतर तुमचं अपडेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं फिजिकल पॅन कार्ड सुद्धा मागणार आहे. फिजिकल पॅन कार्ड कशा पद्धतीने मागायचं त्याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. काही दिवसातच मी ते व्हिडिओ इथे टाकणार आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघून तुमचा फिजिकल पॅन कार्ड सुद्धा मागू शकता. सध्या तरी तुम्ही तुमचं जोपर्यंत ही अपडेट होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं नवीन फिजिकल पॅन कार्ड मागू शकत नाही. आता जर तुम्ही नवीन तुमचं फिजिकल पॅन कार्डसाठी जर अप्लाय केलं तर तुमचं जुनं पॅन कार्ड येईल. तर तुमचं जोपर्यंत हे आता अपडेट केलेलं पॅन कार्ड अपडेट होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं फिजिकल पॅन कार्ड मागू नका. तुमचं हे पॅन कार्ड अपडेट झाल्यानंतर तुमचं फिजिकल पॅन कार्ड मागू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.